डॉक्टर हर्षवर्धन दामोदर जाधव, अर्थशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. आज आपण सहकारी चळवळ, कोऑपरेटिव्ह मुव्हमेंट हा विषय घेऊन आपणासमोर आलो आहोत. सहकारी चळवळ ही लोकांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठीची एक चळवळ आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हा सहकाराचा मूलमंत्र आहे. भारतात ग्रामीण विकास सहकारी संस्थांचं मोठं योगदान आहे. विशेष करून महाराष्ट्रामध्ये, उत्तर प्रदेशात आणि इतर राज्यातही सहकारी चळवळ मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. एकमेका सहाय्य करून अवघे धरू सुपंद या म्हणीप्रमाणे या सहकाराचं कार्य सुरू आहे. एकमेका सहकार्य करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही चळवळ उभी राहिली. साधारणपणे सहकाराची संकल्पना समजून घेत असताना सहकार म्हणजे परस्पर सहकार्याने काम करणे. समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोकांची स्वेच्छेने जी संघटना तयार होते तिला सहकार असं म्हटलं गेलेलं आहे. सदस्यांच्या हितासाठी चालवली जाणारी लोकशाही संस्था म्हणून सहकार तत्वाकडे बघितल्या जाते. एकंदरीत सहकार चळवळीची परिभाषा करत असताना साधारणपणे उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याची परिभाषा किंवा व्याख्या तयार केलेली आपणास दिसून येते. लोकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी स्थापन केलेली संस्था म्हणजेच सहकारी संस्था होय. सहकारी चळवळीची व्याख्या बघितल्यानंतर या सहकारी चळवळीचा इतिहास काय आहे, तर इंग्लंडमधील रोचडेल येथे पहिली सहकारी संस्था ही 1844 साली सुरू झाली. म्हणजे सहकारी चळवळीची पाळंमुळं ही इंग्लंडमधून आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. 1904 मध्ये भारतामध्ये पहिला सहकारी पतसंस्था कायदा तयार झाला आणि 1912 मध्ये दुसरा सहकारी संस्था कायदा हा अस्तित्वात आलेला. इतिहासाच्या नोंदीमध्ये या गोष्टी सापडतात. भारतातील सहकारी चळवळ साधारण स्वातंत्र्यानंतर सहकार क्षेत्राला मोठी चालना मिळाली. कृषी उद्योग असतील, बँकिंग, दुग्ध व्यवसाय, सहकारी सूतगिरणी इत्यादी क्षेत्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील. एकंदरीत भारतातील सहकारी चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले तर वावगं होणार नाही. महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीची दिशा लक्षात घेता महाराष्ट्र हे सहकार चळवळीचं अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी बँका आहेत, दूध संघ आहेत आणि याद्वारे ग्रामीण विकासात मोठी भूमिका एकंदरीत सहकारी चळवळीने पार पाडलेली आपल्याला दिसून येते. सहकारी संस्थांची तत्व, या तत्वामध्ये सुरुवातीचं स्वेच्छा सदस्यत्व, स्वेच्छेने सदस्यत्व पत्करून लोकशाही पद्धतीचं नियंत्रण
सदस्यांचा आर्थिक सहभाग, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य, शिक्षण व प्रशिक्षण या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सहकारी संस्थांचे प्रकार बघत असताना पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील, सहकारी साखर कारखाने असतील, दूध संघ असतील किंवा कृषी सेवा देणाऱ्या संस्था या आपल्याला सहकाराच्या प्रकारामध्ये सापडतात. त्यानंतर आपण बघणार आहोत सहकारी चळवळीची काही उद्दिष्ट आहेत का. एखादं काम करत असताना उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आपण कामाला लागत असतो. सहकारी चळवळीचं पहिलं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की आर्थिक विकास. या देशाचा, या राज्याचा, एखाद्या विशिष्ट प्रवृत्तीचा विकास करणे हे सहकार चळवळीचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट सांगत असताना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे. सर्व सदस्य एकत्र आल्यानंतर पैसा गोळा होतो. त्या पैशातून बँका उभ्या राहतात आणि बँका सर्वसामान्य सदस्यांना, सभासदांना कर्ज उपलब्ध करून देतात. या ठिकाणी दुसरीकडे किंवा दुसऱ्याला पैसे मागण्याची गरज निर्माण होत नाही. सरकारला सुद्धा वेठीस धरल्या जात नाही. प्रत्येक सदस्याचा साचलेला किंवा सदस्य रूपाने तयार झालेला पैसा हा गरजू व्यक्तींना कर्ज रूपाने दिला जातो. म्हणजे एकतर पैसा निर्माण करणे, स्वतःचा पैसा स्वतः निर्माण करणे आणि स्वतःचं कल्याण करून घेणे हा या पाठीमागचा उद्देश आपणास दिसतो. त्यानंतर सहकार चळवळीतून शोषण करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी होते. अगदी सुरुवातीला एखाद्याला अडचण निर्माण झाली तर तो व्यक्ती सावकाराकडे जात होता, जमीनदार वर्गाकडे जात होता आणि त्याला पैसा लागत असेल तर त्याची जमीन नावावर लिहून ठेवली जायची. जोपर्यंत तो पैसे परत करत नाही तोपर्यंत त्याचं शोषण केलं जात होतं. असे असंख्य सावकार आहेत की त्यांनी अशा पद्धतीने शोषण केलेलं आढळते. हे शोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सहकारी चळवळी पुढे आलेले आहेत. त्यानंतर एखादं कार्य करत असताना ग्रामीण विकासाला चालना देणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला तर शहराचा होईल, शहराचा झाला तर देशाचा होईल. या उक्तीप्रमाणे सहकारी चळवळीच्या उद्दिष्टामध्ये आर्थिक विकास, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे, शोषण कमी करणे आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सहकार चळवळ ही उदयास आलेली आपणास दिसते. सहकार चळवळीचे काही महत्व आहे का? तर निश्चितपणे महत्व आहे. सहकार चळवळीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे. प्रत्येक वेळी सरकारकडे जाण्याची गरज त्यांना राहिलेली नाही. स्वतःचे दूध संघ बनवले, स्वतःचे साखर कारखाने सहकार तत्वावर उभे राहिले, सहकारी सूतगिरण्या उभ्या राहिल्या आणि गव्हर्नमेंटने सुद्धा याला प्रोत्साहन आपल्याला दिलेलं दिसते. याचबरोबर रोजगार निर्मिती, स्वतःचा पैसा स्वेच्छेने एकत्र येऊन एखादा मोठा उद्योग उभा करणे आणि त्यात आपल्याच सदस्यांना रोजगार निर्मिती करून देणे किंवा रोजगार निर्मिती निर्माण होते
हे सहकार्याने सिद्ध केलेलं आहे. रोजगार निर्मिती बरोबर ग्रामीण विकास देखील महत्वाचा आहे. ग्रामीण विकासामध्ये छोटे छोटे दूध संघ उभे जर राहिले किंवा सहकारी तत्वावर एखादं किराणा दुकान जरी सुरू केलं तर त्यातल्या त्याच सभासदांना त्याचा फायदा होऊ शकतो, हे सिद्ध झाले. एकमेका सहाय्य करू म्हणजे सामाजिक एकता वाढवण्यास मदत होते. एकत्र आल्यानंतर विचाराची देवाणघेवाण होते, पैशाची देवाणघेवाण होते, त्याचबरोबर चांगल्या मूल्याची देखील देवाणघेवाण होत असते. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं टॅलेंट वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, सहकारातून ते सुद्धा निर्माण होते. एखाद्या व्यक्तीकडे शिक्षण असेल, दुसऱ्या व्यक्तीकडे पैसा असू शकतो, तिसऱ्या व्यक्तीकडे श्रम करण्याची दानत असू शकते. या सर्वांचा मिलाप जर एकत्र झाला तर निश्चितपणे ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि सामाजिक एकता या चारही गोष्टी यातून निर्माण झालेल्या आहेत. तर या सहकारी चळवळीचे काही फायदे होतात का? तर कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते. कर्ज देत असताना व्याज दर कमी असणे किंवा जास्त असणे या गोष्टी महत्वाच्या नसून, समजा कमी दराने व्याज कर्ज मिळत असेल तर सभासदाचाच फायदा होणार आहे. चढ्या दराने कर्ज किंवा व्याज दर आकारून सदस्यांना जर कर्ज पुरवठा केला जात असेल तर सहकारी तत्वावर होणारा नफा त्या ठिकाणी जास्त असेल आणि हा नफा रूपाने जो काही पैसा आहे तो सदस्यामध्येच वाटला जाईल. हा एक फायदा त्या ठिकाणी आपल्यास दिसतो. नंतर सदस्यांचे संरक्षण. जे सदस्य आहेत, ज्यांनी थोडा थोडा हिस्सा त्या ठिकाणी जमवलेला आहे, स्वेच्छेने एकत्र आलेले आहेत, तर आपणच आपलं संरक्षण करणे किंवा संरक्षणामुळे सहकारी चळवळीचा तो एक प्रकारे फायदाच आहे. नफा वाटप हा सदस्यामध्येच होणार आहे. जास्तीचा नफा झाला तर स्वतःलाच फायदा होणार आहे किंवा सभासदांना फायदा होणार आहे. तर हा सहकारी चळवळीचा एक प्रकारे फायदा आपणास दिसून येतो. त्यानंतर आर्थिक स्वावलंबन निर्माण होताना आम्हाला दिसतं. त्याचं कारण असं आहे, जर एकत्र आपण येतो आहोत तर पैसे मिळवण्यासाठी किंवा कर्ज मिळवण्यासाठी दुसऱ्याकडे जाण्याची गरज नाही. आम्ही स्वतःच पैसा निर्माण करून आमच्याच सभासदांना आम्ही जर वाटत असू तर निश्चितपणे सहकारी चळवळीचा फायदा या ठिकाणी आम्हास दिसतो. तर सहकारी चळवळीच्या फायद्याबरोबरच काही समस्या आहेत का, काही तोटे आहेत का, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. या सहकारी चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप दिसतो. विशिष्ट गटाला फायदा मिळवून देण्यासाठी राजकारणी त्यामध्ये उडी घेऊ शकतात. ज्याचा जास्त शेअर्स असेल किंवा ज्याचं वर्चस्व जास्त असेल तो आर्थिक अडचणी निर्माण करू शकतो. तो त्या ठिकाणी स्वाहाकार करू शकतो.
सहकारातून स्वाहाकार आणि नंतर भ्रष्टाचार या गोष्टी आम्हाला सहकारी चळवळीत दिसतात. बऱ्याचशा सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँका ह्या डबघाईस आलेल्या दिसतात. डबघाईस आलेल्या बँकांना पुनरुज्जीवन करण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केला जातो आणि राजकीय हस्तक्षेप हा स्वतःच्या कल्याणासाठी करून घेतला जातो. एकीकडे कर्ज पुरवठा करायचा, दुसरीकडे डबघाईस आणायची बँक आणि तिसरीकडे राजकीय हस्तक्षेप करून त्या लोकांना संरक्षण देण्याचा पांडा या ठिकाणी आपणास आढळतो. त्यावर काही सुधारणा करता येईल का? निश्चितपणे सुधारणा देखील करता येईल. सहकार तत्वावर एकत्र आल्यानंतर पारदर्शक व्यवस्थापन असणं गरजेचं आहे. जे काही करायचं असेल ते प्रत्येक सभासदाला माहिती असलं पाहिजे. स्वतःसाठी जर त्याचा उपयोग आपण करून घेणार असाल तर त्याला सहकार तत्व म्हणता येणार नाही. सहकार तत्व किंवा सहकार चळवळ चांगल्या पद्धतीने रुजवण्यासाठी प्रत्येक सदस्याला प्रशिक्षण देणं सुद्धा गरजेचं आहे. प्रशिक्षणामधून परोपकार भावना कशी सदस्यांमध्ये रुजवता येईल या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं आहे. परिस्थिती बदललेली आहे, त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये पारदर्शकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, कामं सोपी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा ते ज्या ज्या काही त्रुटी आपल्याला आढळलेल्या आहेत या त्रुटीचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न होणे गरजेचे आहे. उपायामध्ये सहकारी किंवा सरकारी नियंत्रण, सहकार क्षेत्रावर सरकारी नियंत्रण कमी करणे हे देखील गरजेचे आहे. मुळात आम्ही एकमेकांना सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र आलेलो आहोत. एकत्र आलेल्या सभासदांना स्वतः त्या ठिकाणी संचलन करता आलं पाहिजे. उगाच सरकारच्या अटी शर्ती आणि त्यातून भ्रष्टाचार व्हायला नको. त्या ठिकाणी सरकारी नियंत्रण कमी असलं पाहिजे. लोकशाहीतून स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे. एकंदरीत बघता सहकारी चळवळ ही ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणारी चळवळ म्हणून ओळखली जाते. या चळवळीमधून मोठमोठे नेते त्या ठिकाणी तयार झालेले आहे. विखे पाटील असतील, वसंतदादा पाटील असतील किंवा शरद पवार, अजित पवार अशा प्रकारचे नेते असतील. हे नेते या सहकार तत्वानेच पुढे आलेले आहेत. अगदी सुरुवातीचा काळ एकमेकांना एकत्र येऊन एखादा उपक्रम उभा करणे, त्या सहकारी साखर कारखान्यावर आपलं वर्चस्व निर्माण करणे, सहकारी बँकांवर वर्चस्व निर्माण करणे, या वर्चस्वामधून राजकीय पोळी भाजून घेणे किंवा राजकीय क्षेत्रात उतरणे, सहकार्यातून मिळालेल्या प्रसिद्धीमुळे पुढे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री या सर्व गोष्टी या सहकारातून मिळालेल्या आहेत. एकंदरीत लोकांचा फायदा करून दिल्यानंतर जनता ही
आपला देखील फायदा करून देत असते, हे या नेत्यांना माहिती आहे. म्हणून सहकार चळवळीतून मोठमोठे नेते निर्माण झालेले आपणास दिसतात. हा देखील मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी दिसतो. धन्यवाद.